हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो कन्सेप्ट आहे त्यात आपण एक टूल डिस्कस करणार आहोत, ज्यात स्पेसिफिकली आपण ट्राय करणार आहोत की स्ट्रॅडल जे आपण युजली सेल करतो मार्केटमध्ये, राईट. सो त्यांचं प्रीमियमच्या बेसिसवरती आपण किंवा बाय करतो त्या बेसिसवरती आपण प्रत्येक वेळी आपल्याला बघावं लागतं की हा प्रीमियम एवढा आहे, मग दोघांचं ऍड करावं लागतं आणि त्या बेसिसवरती आपल्याला ट्रेड बनावं लागतं किंवा एक रिसर्च करावी लागते खूप सारी, राईट. सो ती कुठेतरी आपण मिनिमाइज करू शकतो का, आणि विच इज पॉसिबल आहे का विथ द हेल्प ऑफ कॉन्सेप्ट टूल, राईट. सो विच इज पॉसिबल, राईट. तो सिम्पल एक छोटा कन्सेप्ट आहे, क्विकली आपण या गोष्टीवर डिस्कस करूया. सो आपल्याला यायचं आहे कॉन्सेप्टच्या होम स्क्रीन वरती. सो जस्ट अलाउ मी फ्यू सेकंड्स. होम स्क्रीन, ओके. होम स्क्रीन वरती जसं आपण आलो तर ट्रॅक वर जेव्हा तुम्ही याल ना, तर ट्रॅक वरती तुम्हाला स्ट्रॅडल इंडेक्स इथे मिळेल. ओके, सो यावर क्लिक करा. सो स्ट्रॅडल इंडेक्स काय करतं, इट जनरली की जो पण कोणताही स्टॉक आहे किंवा इंडेक्स आहे ज्यात तुम्हाला ट्रेड बनवायची आहे, ते तुम्ही इथे डिस्कस करा. ओके, चेक करा, डिस्कस इन द सेन्स फाइंड आउट करा. ओके, त्यानंतर बघा, लेट्स फॉर एक्झाम्पल जर मी रिलायन्स करंटली इथे ट्रेड करतोय, तर एटीएम स्ट्रॅडलचा जर मी बघितलं तर कॉलची जी प्राइस आहे ती आहे ₹33 आणि पुटचा जो प्राइस आहे तो आहे 29च्या आसपास, राईट. सो दोघांचा जो कंबाईन प्रीमियम बनतो विच इज समवेअर अराउंड 62.15च्या आसपास, राईट. सो तो जर 62.15च्या आसपास जर प्रीमियम बनतोय, तर मला पूर्ण प्राइस दिसेल, प्रत्येक प्रत्येक स्ट्राईकची स्ट्रॅडलची प्राइस काय आहे ते तुम्हाला इथे मिळून जाईल. ओके, सो तुम्हाला प्रत्येक वेळी कॅल्क्युलेट नाही करावं लागणार की कुठे माझी स्ट्रॅडलला जास्त किंमत लागते, कुठे स्ट्रॅडलला कमी किंमत लागते, किंवा त्याचा ऑन अन ऍव्हरेज काय आहे. राईट हँड साईडला आला तर त्याचा चेंज दिसेल तुम्हाला की प्रिव्हियसली तो किती होता आणि आता किती चेंज आहे. जर तो पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला ग्रीन मध्ये दिसेल लाईक दिस, आणि जर नेगेटिव्ह असेल तर तुम्हाला इथे रेड मध्ये दिसेल लाईक दिस. ओके, त्यानंतर आयव्हीचा जो चेंज आहे ना, ऍव्हरेज चेंज आयव्हीचा दाखवतात की करंट आयव्ही किती आहे आणि त्याचा चेंज किती आहे. सो लेट्स सी कॉलचा आयव्ही सपोज असेल काही 50, 20, 30 आणि पुढचा असेल 12, 13, राईट. सो डिवाइड बी जर त्याला 2 केलं तर तो माझा ऍव्हरेज येतो. सो ऍव्हरेज जर मी त्याचा ऍव्हरेज किती आहे, त्याच्यात ऍव्हरेजली चेंज किती होतोय तो तुम्हाला ह्या ओव्हरऑल कन्सेप्ट मध्ये बघून दिसेल. स्ट्रॅटेजीच्या ह्या ओव्हरऑल पार्ट मध्ये तुम्हाला जर कोणता दुसरा स्टॉक पाहिजे तर इथे तुम्ही निफ्टी पण ठेवू शकता, किंवा इंडेक्स जर पाहिजे तुम्ही त्यानुसार पण इथे चेंज करू शकता. ओके, सो त्यानुसार त्या रेंज आपल्याला मिळून जातील. ओके, आणि प्रत्येक वेळी आपल्याला मॅन्युअली कॅल्क्युलेट नाही करावं लागणार, हेच मेन याची गोष्ट आहे, राईट. सो दॅट इज द थिंग. ओके, सेकंड जर तुम्ही इथे आला तर लेट्स सी मी इथे निफ्टी घेतो. ओके, आणि मी इथे येणार आणि स्ट्रॅडल आणि स्ट्रँगल चार्ट वरती क्लिक करणार. ओके, सो इथे तुम्हाला अंडरलाईनची जी मुवमेंट आहे ना ती इथे प्लॉट दिसेल, सोबत तुमचा जो स्प्रेड आहे, तुमचा जो प्रीमियमचा स्प्रेड आहे, प्रीमियम इन्फ्लो जेवढा झाला आहे ना त्याची तुम्हाला इथे व्हॅल्यू बघायला मिळेल. ओके, सो जी ब्ल्यू लाईन आहे ना ती स्पेसिफिकली तुम्हाला अंडरलाईन सांगते, आणि जी व्हाईट लाईन आहे ती तुम्हाला सांगते स्प्रेडची व्हॅल्यू. ओके, सो लेट्स सी इफ आय एम अ सेलर, तर स्प्रेडची व्हॅल्यू कुठेतरी वाढत जाईल तर मला कुठेतरी लॉस आहे त्या गोष्टीचा, कारण प्रीमियम्स वाढणार त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला लॉस देणार. आणि जर खाली पडत असेल तर डेफिनेटली तो माझ्यासाठी एक बेनिफिट आहे, एक प्रॉफिट आहे. ओके, त्यानंतर जर तुम्ही ते मॅन्युअली चेंज पण करू शकता, जर मला तुम्हाला 22,250 किंवा 550 स्ट्रॅडल पाहिजे तर तुम्ही ते प्लॉट करू शकता, या गोष्टीमध्ये तुम्ही चेंज करू शकता. ओके, त्यानंतर जर तुम्ही ते राईट हँड साईडला बोलला तर तिकडे स्ट्रँगलची एक गोष्ट आहे, तर स्ट्रँगल तुम्ही ते प्लॉट करा. मग तुम्हाला कोणता स्ट्रँगल ठेवायचा आहे तो सिलेक्ट करा. 22,700 जर मला पाहिजे आणि खालच्या साईडला जर मला 22,450 पाहिजे, तर स्ट्रँगलचे दोघांचे कंबाईन प्रीमियम काय आहे त्याच्यानुसार तुमच्या ते स्प्रेड प्लॉट होईल. ओके, ह्याला तुम्ही वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी मध्ये पण बघू शकता, लाईक 5, 10, 15 15 मिनिटाच्या फ्रिक्वेन्सी मध्ये पण किती चेंज होतोय त्यानुसार तुम्हाला इथे दिसण्यात येईल. ओके, 1 मिनिट ठेवतो. इकडे अजून एक आहे, ते म्हणजे इंडिकेटर्स तुम्ही ते प्लॉट करू शकता डिफरंट डिफरंट. जर मी डेल्टा मला बघायचं त्या पर्टिक्युलर ह्याचा किती आहे, किंवा थिटा बघायचा आहे, गामा बघायचा आहे, वेगा बघायचा आहे, राईट. सो ओव्हरऑल जे आपले हायर ऑर्डर ग्रीक्स आहेत ते पण तुम्हाला इथे मिळतील. ओके, त्यामुळे तुम्ही इथे प्लॉट करू शकता, मग तो डेल्टा वगैरे पण इथे प्लॉट होऊन जाऊ नये. ओके, सो डेल्टा ह्याचा सध्या किती आहे, 0.13%चा डेल्टा कुठेतरी चालू आहे स्ट्रँगलचा, त्यामुळे आपल्याला समजेल की किती ओव्हरऑल डिरेक्शनचा आहे, की जर डिरेक्शन आता किती माझा चेंज होऊ शकतो प्रीमियम, त्यानुसार तुम्ही ते काही स्ट्रॅटेजीज पण प्लॉट बनवू शकता, आणि स्ट्रॅटेजी डायव्हर्सिफाईड जर करायची असेल तर तुम्ही करू शकता इकडे. ओके, जर तुम्ही
अलर्टवर इथे आला तर तुम्ही इथे अलर्ट पण क्रिएट करू शकता की करंट मार्केट प्राइस ही चालू आहे आणि त्या प्राइसच्या आसपास जर इकडे अलर्ट आला तर लेट्स से अबाव पाहिजे तर अबाव सिलेक्ट करा एमटीएम, की जर माझा एमटीएम ह्या प्राइसच्या आसपास आला तर मला एक अलर्ट मिळाला पाहिजे. तर इथे तुम्ही अमाऊंट टाका, जी काही अमाऊंट असेल ती तुम्ही इकडे येऊन अलर्ट वर क्लिक करा. तर क्वांटसॅपच्या मोबाईल नोटिफिकेशन वरती पण तुम्हाला अलर्ट येईल. सोबत जर तुम्ही टेलिग्राम इथे लिंक केला असेल तर तुम्हाला टेलिग्रामच्या थ्रू एका बॉट थ्रू पण एक ओव्हरऑल इथे अलर्ट देण्यात येईल. राईट. सो स्ट्रॅटेजिक ट्रायंगल चार्टचं बघायला गेलं तर हेच एवढं आहे की तुमचा जो टाइम आहे टू फाइंड आउट की कोणत्या स्टॉक मध्ये किंवा त्या पर्टिक्युलर स्टॉकचा प्रीमियम किती आहे आणि त्या बेसिसवर जर मला ट्रेड बनवायची असेल तर कशी बनवू मी. थोडाफार जर डायव्हर्सिफाईड पाहिजे डेल्टा वगैरे आपल्याला बघावा लागतो. राईट. सो तो तुम्ही इथे प्लॉट करू शकता आणि त्या बेसिसवरती तुम्ही आपल्या स्ट्रॅटेजीज मॉडिफाईड करू शकता. राईट. जर सपोज व्होलॅटिलिटी वाढली तर तुम्ही बघा तिकडे वेगाचा इम्पॅक्ट किती येतोय किंवा ओव्हरऑल जर व्होलॅटिलिटी वाढली आणि डेज जास्त कमी तर थिटा इम्पॅक्ट तुमच्यासाठी बेटर आहे. तर थिटाचा इम्पॅक्ट काय आहे त्या गोष्टीवरती. राईट. ते तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता विथ द हेल्प ऑफ धिस कन्सेप्ट. ओके. सो स्ट्रॅटेजिक ट्रायंगल चार्टची कन्सेप्ट सांगायची फक्त ही व्हिडिओ होती. तर ज्यानुसार जर तुम्हाला जर काही स्ट्रॅटेजीज बनवायचे असेल तर तुम्ही नक्की हा डेटा पॉइंट यूज करू शकता. ओके. आणि जरी काही क्वेरीज असतील तर तुम्ही नक्की सपोर्ट खाली कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगा की ही क्वेरी आहे आणि माझ्या यासाठी डाऊट आहे, तर तुम्हाला ते नक्की सॉल्व्ह करून देण्यात येईल. आणि सेकंड गोष्ट म्हणजे व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या काही बऱ्याच व्हिडिओ नसेल पाहिल्या तर प्रिव्हियस जाऊन चेक करा. मराठीमध्ये आपल्या खूप डिटेल्स अशा खूप चांगल्या कन्सेप्ट मध्ये आपण व्हिडिओज बनवले आहेत. सो तुम्हाला ते पण खूप जास्त हेल्प करतील टू आयडेंटिफाय दी मोमेंटम किंवा काही एक्स्ट्रा नॉलेज साठी पण तुम्हाला हेल्प करतील. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम. बाय बाय.